3% कमिशन असावं या संदर्भातला भूमिका महाराष्ट्राच्या सहकार विभागाने घ्यावी अशी मागणी आम्ही आज करत आहोत। या सर्व मागण्यांसाठी त्याचप्रमाणे माथाडी कामगारांचं जसं बोर्ड आहे, आता रिक्षावाल्यांचं बोर्ड झालंय, तसं अल्प बचत पद्धतीचं सामाजिक सुरक्षा देणारं मंडळ स्थापन करण्यात यावं आणि त्याच्याद्वारे सर्व बचत पद्धतींना सामाजिक सुरक्षा द्यावी यासाठी सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। आणि या सर्व मागण्या घेऊन पतसंस्था फेडरेशन, सहकारी बँका फेडरेशन यांनाही निवेदन देऊन आम्ही या सर्व मागण्या सांगणार आहोत। बचत प्रतिनिधींना या काळात काम करायचं असेल तर 3% अधिक 50 पैसे प्रोत्साहन भत्ता हा मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। या सर्व मागण्यांसाठी 28 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी निदर्शने करून सरकारच्या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत त्यामध्ये बदल व्हावा यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व अल्पबचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आजच्या बैठकीद्वारे आम्ही करत आहोत।